नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असालच, जर ज्याने कोणी बघितला नसेल तर काल मी आलेले आहे गावी। पहिला इकडे माहेरी आली कारण सुळ्यातल्या घरामध्ये म्हणजे सासरी घरामध्ये कोणी नाहीये, बाबा ताईंच्याकडे थांबले होते। मग आता बाबामध्ये एक फेरी मारली होते सुळ्यामध्ये। मग आता जाऊन जरासं साफसफाईला एक दोन बायका सांगितलेल्या आहेत, पण त्या नाही आल्या तर मलाच करायचं आहे जाऊन। त्याच्यामुळे आता मी निघतोय आणि दिवशी थोडीशी बनवून घेतलेत। किराणाचं थोडं सामान जे आहे ते आता खालून बाजारातून घेणार आहे। खालून म्हटल्यानंतर खूप जणांना असं वाटतं खालून म्हणजे नेमकं काय, तर इथे आम्ही जे राहतोय ते टेकावरती घर आहे। म्हणजे एक असं गाव खाली असं बाजारात असं काय म्हणतात असं नदी शेजारी गाव आहे आणि वरती टेक आहे, तिकडे आम्ही आहे। तर म्हणून ते नेहमी मी खालून बाजारातून असं म्हणतो। तर मग तिथे जाऊन सामान थोडं जे आहे ते घ्यायचं, भाजीपाला घ्यायचं, तर ते घेऊन मग निघणार आहोत। आता आई आली होती सकाळी, तर तिला तिथे घरी सोडायचं आहे त्यांच्या, आणि मामीनं पण एक दोन मिनटं थांबून सांगितले, तर मामीच्या तिथे थांबून मग सुळ्याला निघायचं। तर आता निघूयात। आवरलेलं तरी आहे माझं सगळं, थोडं सनस्क्रीन फक्त लावायचं कारण आता उन्हात थोडं फिरणं होणार। मुंबईला पण वापरायचीच, पण आता उन्हात पण थोडं फिरणं होणार। त्याच्यामुळे मी माझ्यासोबत जे आणले ते ही सनस्क्रीन आणले। खूप जणींना टॅनचा इश्यू येतोय, नंतर खूप जणी असं म्हणतात की धनश्री आणि टॅन झालेलं आहे, काळपट पडलेलं आहे स्किन, तर सनस्क्रीन असं वापरा की तुम्हाला टॅन पासून प्रिव्हेन्शन सुद्धा करेल, टॅन सुद्धा होऊ देणार नाही आणि प्रोटेक्शन सुद्धा करेल। तर हे माझ्याकडे विश केअरचं सनस्क्रीन बॉडी लोशन आहे, जे साईडला तुम्हाला इथं फोटो दिसत असेल। तर हे का वापरते मी, एक रिझन हे आहे की एक तर हे UVA UVB प्रोटेक्शन देतं, प्लस त्यासोबत अगोदर खूप असं व्हायचं की हाताची स्किन वेगळी दिसायची, पायाची स्किन वेगळी दिसायची, कारण ते टॅनिंगमुळे। मग मी खूप असं सर्च केलं होतं काही जे हे आहेत सोशल साईट्स आहेत त्याच्यावरतून, की कोणतं सनस्क्रीन लोशन चांगलं आहे जे टॅन पण हटवेल आणि प्रोटेक्शन सुद्धा देईल। तर मी तुम्हाला म्हटलं की साईडला इथे तुम्ही बघता विश केअरचं हे सनस्क्रीन बॉडी लोशन जे ते चांगलं आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम, आणि मेन म्हणजे SPF 50 आहे याच्यामध्ये, UVA UVB प्रोटेक्शन सुद्धा आहे, पटकन ॲब्झॉर्ब होतं आहे, तुम्ही बघताय कोणताही व्हाईट कास्ट राहत नाही, आणि प्रॉपर मेन म्हणजे कसं तुम्हाला सन प्रोटेक्शन मिळतं, टॅन राहत नाही। तर हे यासाठी मी म्हणून घेतलं। मी काही सोशल साईट्सवरती बघितलं होतं सर्च करून, काही रिव्ह्यूज पण बघितले Amazonवरती याच्या, आणि त्याच्यानंतर मग मी ऑनलाईन मागवून घेतलं होतं, आणि खूपदा तुम्ही बघितलेला सुद्धा आहे की मी हे वापरते। आणि आता हे कंटिन्युअसली वापरल्यानंतर टॅन पण राहणार नाही स्किन, आणि जो प्रॉब्लेम येईल फिरल्यानंतर, आता सुट्टी म्हटल्यानंतर इकडे तिकडे फिरणं होणार, तर तो प्रॉब्लेम माझा अजिबात होणार नाही, आणि हातापायची स्किन सेमच दिसेल, म्हणून मी हे वापरते। आता सध्या घेऊन पण आले, आता निघायचं आहे गावी जाताना। तर मग याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन, चेकआउट करायला विसरू नका। आणि हे सनस्क्रीन बॉडी लोशन विश केअरचे जे आहे ते मला जसं ह्या उन्हाळ्यामध्ये सन प्रोटेक्शन देणार तसं तुम्हाला सुद्धा मिळेल, कोणत्याही सोशल साईटवरती मिळून जाईल, लिंक तर मी याची देईनच तुम्हाला। तर आता माझं हे आवरलेलं आहे आणि आम्ही आता निघतो आहोत, कारण खूप वेळ झालाय। अर्धा दिवसांनी नाही झाले सगळे, चला चला बघ कसं कसं बाळ्या सांगतो बघ। त्यानंतर आम्ही बाजारात जो किराणा होता तो सगळा घेऊन सगळ्या गोष्टी आवरून मग निघालो। वाटेत मामाच्या घरी मामीने जसं आम्हाला थांबायला सांगितलं होतं तर तिथे थांबणार होतो। मामा आला 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 आला, हळू हळू हा, वडे वडे ते प्लास्टिकची पिशव्या कशा टाकल्यात हे बघ, थँक्यू। हा तो घेतलं दिलं चलो, हा चला बाय 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 बाय। सुळ्यामध्ये जाऊन पोहोचल्यानंतर हा थोडा पसारा असा होता आणि खूप सारी कामं बाकी होती। मागच्या वर्षी जेव्हा आम्ही यात्रेत आलो होतो तेव्हा निघताना आम्ही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून गेलो होतो। आता खेळण्यासाठी आरोसोबत कोणीही नव्हतं, त्यामुळे तो अक्षयच्या पाठी लागला होता की त्याच्यासोबत तो जातो अक्षयच्या घरी, कारण ताई आणि तन्वी तिथेच आहेत, त्या दुसऱ्या दिवशी येणार होते। मी हे सगळं कामं आवरायचे म्हणून आरोला अक्षयसोबत पाठवलं। आत्याकडे उद्या सगळे येतील, उद्या घेऊन या आत्याला तनूला। काय मग तू थांब की साफ करूया अजून घर, हा काय तुला काम अजिबात नाही।
थांब, तो गाडी साईडला घेऊ देत. दिलंय की, दिलंय. तिथं पाठी हो, गाडी तो घेऊ देत बाजूला. मध्ये ठेवून घे बॅट, नाहीतर येणार जाणाऱ्या गाडीवाल्याला मारत जाशील. आडवी कर बॅट हातामध्ये. हा तशी कर आणि दादाला घट्ट पकडून बस. हा चल बाय. सॉरी, आम्ही उबर केलं होतं ना, उबर केली होती. तर तेव्हा तिथपर्यंत ती सोडायला आम्हाला आले नाही. मी किती वाजता 6:30 वाजता निघालेलो. 6:30 वाजताच घरातनं बाहेर, नाही 6:30 वाजता नाही, आपण 5-4:30 वाजता घरातनं बाहेर निघाला. आणि ती किती वाजता येते घरी? 6:30-7च्या दरम्यान येते. ती कुठून बघितली काय की नाही, आम्हाला उबरपर्यंत सोडायला आलेली काल ती. इकडे त्या दिसतात त्या माझ्या आत्यात, म्हणजे चुलत, आपण काय म्हणायचं, हां चुलत सासूबाई आहेत. आता कार्यक्रम आहे इकडे 9 तारखेला त्यांच्या घरी, तर ते सगळं आता सुरू आहे. आणि इकडे आम्ही सगळे जे लोखंड वगैरे होते तर ते मागच्या वर्षीचं ते इथेच पडले. हे काढून बघायला पाहिजे ना खाली, जर याच्या खाली काही ते असेल तर लई प्रॉब्लेम होणार. थंडगार काहीतरी जाऊन बसलं असेल तर थंडाला, म्हणून ते विचार करायला लागले. हे इथे जे आवाज ऐकून हे इथे जे आहे ना, तर इथे हे याचे 3-13 पिंपळ झाड झालेलं आहे ना. गेलं काय आहे ना. हां, चपलीवरती पडला म्हणून वाचले ते. हे जर ऐका की, हे जर लोखंडाचं हे आहे ना, हे बघा कविता नाकरे, ऐका की, इकडं आणि इकडं असं लावलं तर जमेल काय? विचार करायला लागला. असं करून इथपर्यंत लावायचं, बघू आता काय काय होतं. इथं आता हे इथलं सगळं क्लीन झालंय. आतमध्ये सगळं सामान ठेवलंय. ते बाहेर घ्या, ते हे करायला पाहिजेत, धुवून पाणीच होतं त्याच्यात सर्व. इथलं झाडून झाले. हे करायचं फ्रीजची अवस्था अशी आहे, तर आता हे स्वच्छ धुवून घेते विम लिक्विडने. आणि हे कपाट पूर्ण पाणी होते त्याच्यावरती. पाणी होतं त्याच्यात, तेवढ्या पुरतं राहते. ते बाजूला इथलं पाणी बिनी पडलेलं, पाय बी सटकेल कुठेतरी बाजूला. या धूळ बीड आहे, खोकला उगाच लागायचं. सिलेंडर होय, आता ते भरलेलं आणायचं. असणार की बाथरूम मध्ये आहे ना. व्यवस्थित काम करो. हां, असं बसून काम करायचं. काय बाहेर असणार, बाहेरच आहे बघ. ठीक आहे. कामं आवरलेत. मी अजून तोंड सुद्धा स्वच्छ केलेलं नाही, आल्यापासून तशीच आहे. किचन ओटा वगैरे बऱ्यापैकी सेट केला आहे. तर इथे हा ओटा सेट केला आहे. मेन म्हणजे मला हे क्लिनिंग करायला मदत मिळाली, ते एक बरं आहे. चहा केलेला मगाशी. इथं डबे पण भरते मी थोडे थोडे, जास्त काय काढलेलं नाही आहे. इथं मम्मीनं सकाळी येताना मी घेऊन आणलं तेच आहे. इथं थोडंसं ठेवलं आहे. हे मध्ये थोडंसं बसवलं आहे मी. इथं पण अजून थोडी भांडी आहेत ती काढायची आहेत. पाणी उद्या भरेन ह्याच्यामध्ये. बाकी हे सगळं असं आहे. एवढं इथे अजून ठेवलं आहे भरलेलं पाणी ते क्लिनिंग. हे देव सगळे असं हे करून ठेवलं होते. आता उद्या हे सगळं पूर्ण स्वच्छ करून देवाची मांडणी करेन. आज खूप वेळ झाला सगळं आवरायला म्हणून, त्यामुळे हे देव त्यांना असेच ठेवलं तर उद्या सकाळी पाणी आलं की मग स्वच्छ करून करेन सगळं.
बाकीचं आहे सगळं. इथे पाण्याच्या घागरे आहेत असं भरून ठेवलं. तर मग आता सचिन काय झालं, कोवाडवरून येताना एक माझं पाऊच आहे ज्याच्यामध्ये सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आणि काय काय होतं, आणि त्याच्यामध्ये बॅगच्या चाव्या पण होत्या. आणि त्या चाव्या मी काल कसं आल्यानंतर काढल्या होत्या प्रत्येकाच्या बॅगच्या, पण हे काय केले, ह्यांच्या बॅगची चावी यांनी काढलीच नाही. त्यांनी का तसंच बॅग कुलूप राहू देत म्हटलं, आणि ती चावी माझ्याच त्या पाऊचमध्ये ठेवली. आणि तो पाऊच माझा सकाळी घाई गडबडीमध्ये राहायला घरीच. मग आता यांना कपडेच नाही चेंज करायला, कारण त्या बॅगला आहे कुलूप. मग परत ते आणि त्यांचा मावस भावाचा मुलगा आहे, ते दोघं गेलेत कोवाडला आणायला. आता त्यांना याला होईल उशीर. म्हटलं हे सगळं आवरून घेते, आणि आज बाहेरूनच तोपर्यंत खिचडी काहीतरी आणायचं नाही, कारण प्रचंड दमायला झाले, वाटते खूप दुखायला लागले. दोघीजणी होत्या मदतीला म्हणून बरं, नाहीतर एवढं मोठं घर मला आवरणं अवघड होतं. आता मला डोळ्यातून मला अशी झोप खूप आहे, कधी एकदा सगळं आवरते आणि झोपते झाले. मला बाकीचं बऱ्यापैकी आवडलं आहे, त्या ठेवून देते जागच्या जागी. आता उद्यापासून बघू काय असेल ते. चला, म्हणून मी ते कॅमेरा हातात घेऊन करायलाच घेतलं नाही, कारण ते खूप वेळ लागला असता अजून. ते सगळं डाळीतून भरलं होतं, ही जागेवरती ठेवून देते. सगळं हातपाय होते, जरा फ्रेश होते आणि जरा निवांत. आज आहे मंगळवार, आणि आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी अचानक मला संध्याकाळी असं वाटलं की उद्या आपण सौंदतीला जाऊन येऊ. मग पटकन आम्ही सगळं अरेंजमेंट केली आणि निघालो. इथे मी सनस्क्रीन अप्लाय करते, कारण ऊन प्रचंड आहे, आणि त्याच्यामुळे जे सनस्क्रीन मी तुम्हाला दाखवलं होतं कोवाडवरून निघताना, तर तेच, कारण ते मला खूप चांगलं उपयोगाला पडतं आणि टॅन होत पण नाही आणि सन प्रोटेक्शन पण मिळतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी लावले आणि निघतोय आम्ही. उडी मारते ती. सौंदतीला जाताना निघालो आम्ही, आणि त्याच्यानंतर नाश्ता केला नव्हता, त्यामुळे बेळगावमध्येच एक नाश्ता सेंटर आहे महावीर कॅन्टीन म्हणून, तर तिथे थांबलो होतो. आमच्यासोबत जे ड्रायव्हर काका होते तर ते म्हणायला लागले की इथे छान मिळतो नाश्ता, म्हणून तिथे नाश्ता केला. त्याच्यानंतर सौंदतीला देवीच्या दर्शनासाठी जाण्याच्या अगोदर कुंडातील पाणी अंगावर घ्यावं म्हणतात, आंघोळी करतात काही जण, पायावरती पाणी घेतात, तर तिकडे निघालो. त्यानंतर मेन जे मंदिर आहे तर तिथे आम्ही जाऊन पोहोचलो, ओटी घेतली आणि आतमध्ये गेलो जिथे रांग लागली होती. आणि जवळजवळ आम्ही 1.5 ते 2 तास रांगेमध्ये थांबल्यानंतर आम्हाला देवीचं दर्शन जे आहे ते होणार होतं. इथे आम्ही आतमध्ये रांग वेगळी आहे, बाहेर रांग वेगळी आहे. मग तसं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो, आणि गाडी जिथे लावली होती तर त्या काकांना गाडी घेऊन यायला सांगितलं. आज मंगळवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती डोंगरावरती. दर्शन झालंय भर उन्हाचं, जवळजवळ 1.5-2 तास तरी ना, कंप्लीट 2 तास पूर्ण रांगेत. आणि ते आम्ही सगळे गाडीची वाट बघतोय. पेरू घेतलाय, सनस्क्रीन जबरदस्तीनं जास्त लावलंय, गाडी यायला लागले. गाडी खूप गर्दी, आता मंगळवार असल्यामुळे खूप गर्दी आहे, पण झाले सगळं दर्शन. आता निघतोय. 12 वाजता जसा धुळून बसला आहे, एक 4-5 उलट्या करून सहन होत नाही प्रवास साहेबाला. मस्त गाडीच घ्यायची, सनसेट कसं मस्त सूर्यप्रकाश चेहऱ्यावरती पण पडायला लागला आमच्या सगळ्यांच्या. आणि आता आम्ही निघालो आहोत देवीचं दर्शन घेऊन घरी. तिथे आजीबाईनं आरोसाठी भाजी भाकरी दिली आहे, म्हणजे मामाच्या आईनं. आजचं देवीचं दर्शन जे होतं ते अतिशय सुंदर झालं. सकाळी आम्ही 8:30ला घरातून बाहेर निघालेलो. आम्हाला डोंगरावरती पोहोचायला जवळजवळ 2.5 ते 3 तास लागले जर नाश्त्याचा वेळ पकडला तर. आणि त्याच्यानंतर घरीसुद्धा यायला आम्ही अगदी वेळेत आलो, म्हणजे दुपारचं सगळं आवरून पूर्ण. त्यामुळे असं जास्त काही हेक्टिक नाही जाणवलं, पण छान प्रवास झाला. आणि छान असं संध्याकाळी मला वाटते 7पर्यंत मी घरी येऊन पोहोचलो असेल. होप सो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, मी गावाकडचे व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन. जसा वेळ मिळेल तसा मी नक्की टाकेन ब्लॉग्स.